म्हणजे आतमध्ये मखर आहे ना, नारळामध्ये गणपती पासून सुपापासून छोटी सुपा आहे। हा, हे आमचा हत्यार आहे। गौराईसाठी औषधासाठी हे सगळं सूप बनवलं आहे काकीने, विणलंय बघा। बांबू पासून या पाती बनवल्या। नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण गौराईची शॉपिंग करणार आहोत। म्हणजे गौराईसाठी लागणारं औषधाचं जे सामान आहे त्याच्यामध्ये लागतं सूप, आणि ते सूप आपण पाहणार आहे ताईंच्या दुकानात। तर आपण आलो ठाण्यामध्ये, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। हा सगळा एरिया आहे मच्छी मार्केटचा, आणि हे आहे अग्निशमन दल, आणि अग्निशमन दलाच्या ह्या भोवती आहे इथे पुढे खंडोबाचं मंदिर। स्टेशनपासून 10 मिनिटांवर आलात ना तुम्ही चालत, का पुढे तुम्हाला ह्या सगळ्या बायका दिसतील बसलेल्या, ज्या आपल्या म्हणजे सगळे सूप वगैरे घेऊन बसलेल्या बायका आहेत। ताई नमस्कार। नमस्कार। सांगा बघा, छोट्या सुपडीची काय किंमत आहे ही? 70 रुपये। हे 70 रुपयाचं छोटंसं। हे पण घेतात का औषधाला? मेन म्हणजे जास्त कुठलं घेतात? जास्त मोठी घेते, लहान घेते, लहान मुलींसाठी हे घेते। एक साईज मोठी दिसते ना, मीडियम साईज। ताई कितीची ही 80 रुपये। 80 रुपये। किती छान प्रकारे काम केलेलं बघा ताई। एक बनवायला किती वेळ लागतो? 1 घंटा, 1 तास लागतो। मग तुम्ही इथे बसून का आणता बनवून? नाही, मी तर बसून बनवते। इथे बसून बनवून। कुठे राहता तुम्ही? आम्ही नांदेड जिल्हा। नांदेड जिल्हा। नाव काय तुमचं? ललिता। नांदेड जिल्ह्यात राहता, पण तिथून येतं का? हा, तिथून येते। मग आता खास आलात का नेहमी असता? कास येतो नेहमी, पण गौरी गणपतीसाठी येता? दिवाळीपर्यंत। अरे वा, दिवाळीपर्यंत राहणार आहे बघा। तुम्हाला दिवाळीपर्यंत हे साहित्य सगळं मिळून जाईल। आणि ही पण एक टोपली पण दिसते। तर ही टोपली कशी? ही 70 रुपये। 70 रुपये नवरात्रीसाठी। अच्छा, ही नवरात्रीला वगैरे। म्हणजे ताईने सांगितलं तुम्हाला सगळं साहित्य मिळणार आहे दिवाळीपर्यंत। म्हणजे झाडू वगैरे पण लागतात, तर हे सर्व काही साहित्य ताईंकडे आहे। गौराईसाठी औषधासाठीचं हे सगळं सूप बनवलेलं आहे। नंतर मग तुम्ही तुमच्या वापरात पण आणू शकता। वेगवेगळ्या साईजमध्ये काही हे पण दिसत आहे। हे कितीला आहे? ही 170। 170। मग तुम्ही कमी असं करता? थोडा 150 रुपये। लास्ट 150 रुपयाला देणार आहे। हे पण सुंदर इथं सजवलेलं, आणि लग्न कार्य पण देतात ना, लग्न कार्यासाठी। हो, लग्नामध्ये ते तुम्ही पाहू शकता। झाडूपासून सुपापासून छोटी सुपा आहे, आणि छोट्या झाडूसुद्धा आहेत। आणि इथे बघा दिवाळीसाठी लागणारे पण झाडू इथे आहेत। तुमचं नाव काय? माझं नाव पूजाबाई। पूजाबाई। राहायला कुठे तुम्ही? केशर मिल। केसर मिलला राहता, ठाण्यातच राहता? आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करता? व्यवसाय पिढ्यानपिढी आमचा। पिढ्यानपिढ्याच आहे। मग ते दिवसभर इथे बसता तुम्ही? हा, दिवसभर। आता हे काम काय चाललंय तुमचं? हे काय सामान काढणं चाललंय, मटेरियल काढणं। अच्छा, हे बांबू पासून बनवताय ना? हा, बांबू पासून। मग आता काय बनवणार आहेत आज? काहीतरी बनवू आता, मटेरियल काढलं आहे बारे। सगळं काढून घेतात साईज प्रमाणे बघा। त्यांनी सगळं साहित्य केलेलं आहे, आणि काकीने मसल्या बनवायच्या। अच्छा, अशी टोपली, ह्याला पात बोलतात। मग बांबू पासून या पाती बनवल्या आहेत। पाती। अच्छा, आणि हे काय बनवलं काकी? हे वालं? अच्छा, विणण्यासाठी, म्हणजे त्याला दोऱ्यासारखं त्याचा वापर करतात। अच्छा, ह्या बारीक दोऱ्यासारखा ह्याचा वापर करून बघा छान छान वस्तू बनवलेल्या आहेत बांबूपासून, आणि सगळ्या युजफुल वस्तू आहे, स्वस्त आहे। आणि आता औषधासाठी सुद्धा आपल्याला लागणार आहे हे सगळं साहित्य। पाऊस। अच्छा, सगळं बनवता। हे बांबू कुठून आणता तुम्ही? परेलून आणता। नाश्ता करून घ्या का? हा, कारण आता जेवलो आम्ही म्हणून। हा काय बोला, काय देणार? 170 बोले, तुम्ही बोला काय पासून करता हा व्यवसाय? आमचा 12 महिने याच व्यवसाय आहे। हाच व्यवसाय आहे? मग ताई आता हे काय करता तुम्ही? हे सुप साफ करते, थोडं हे झालं ना, हा, धूळ बसते, पाणी लागून ना धूळ। अच्छा, उन्हामध्ये पावसामध्ये पण तुम्ही बसता? आम्ही पावसामध्ये पण बसतो। आता जास्त प्रमाणात घेतले ना। मग हे बांबू कुठून आणता तुम्ही? आम्ही बांबू गावाकडून आणतो। बांबू कसा पडतो तुम्हाला? मग आम्हाला 150, 200, 250 एक बांबू। मग त्याच्यापासून ह्या सगळ्या वस्तू बनवल्यात ना? अच्छा, 50 रुपयाला।
चपात्या भाकरीसाठी पण चांगलं आहे ना. हा, चपात्या भाकरीसाठी किंवा फळं वगैरे packing करून देतात. परत वापरायसाठी मध्ये पण चांगलं आहे. आणि बघा ह्याला कशी टोपली आहे, ही कशी ताई? ही 80 रुपये. 80 रुपये. आणि मोठीवाली 100 रुपये. 100 रुपयाची. आता टोपल्या सुद्धा तुम्हाला इथे आहेत काहीकडे. आणि सूपचे पण बरेचसे प्रकार आहेत, तुम्ही जाऊ शकता. मोठे पण आहेत, ही सगळ्यात मोठी पाहिजे का? हा मोठा कसा? 160 रुपयाला. आणि काहींकडे कमी जास्त होणार. पण मी काय म्हणेन, एवढं रस्त्यावर हे इतकं काम म्हणजे चांगल्या रीतीने काम करतायत आणि उन्हात तानात बसतात आणि ह्यांची कला आपल्यापर्यंत पोहोचते. आणि आपण खरंच बार्गेनिंग करू नये त्यांच्याकडून. माझं तर मत असं आहे. तर तुम्ही ज्या प्राईजमध्ये सांगतात त्या प्राईजमध्ये नक्की घ्या, बार्गेनिंग करू नका. सूपमध्ये असं उपट आणि आडवं असं असतं ना, काय फरक नाही त्याच्यासाठी? हे 16 बंदीच आहे. 9 असतो ना, त्यांना लागतो. नवसाचा मला ताईंकडून माहिती पण मिळते. म्हणजे नवसाचा असतो ते असं घेतो. अच्छा. आणि हा औषधासाठी खास आहे. त्याच्यामध्ये सगळं तुमचं साहित्य मावणार आहे. थोडासा खोलगट आहे. छोटी सूप ती कशासाठी वापरतात ही वाली? हे पण औषधासाठी. ही औषधासाठी लहान मुलींसाठी. लहान मुलांचं औषध असतं ना, लहान मुलींचं पण असतं. अच्छा त्यांना देतात. अच्छा, औषधाला देतात. मग कसं हे? ही 60 रुपये. 60 रुपयाला. बरेचसं बघा ताईंनी स्वतः केलेलं काम आहे. आता पण त्या करतायत. तिथे सुद्धा काम चालू आहे. आणि त्या आजूबाजूला तुम्ही बघाल ना, पुढे पण तिथे त्या ताई बसलेल्या आहेत समोर. आणि पलीकडे पण भरपूरशी लोक अशी बसलेली आहेत. तर बरीचशी लोक इथे खरेदी करतायत. कारण गौरी गणपती आलेले आहेत आणि आपल्या घरगुती वापरासाठी सुद्धा हे सगळं साहित्य लागत असतं नेहमी. इव्हन तुम्हाला भाकरीसाठी, चपातीसाठी किंवा हे सूप पण आपल्याला पाखडण्यासाठी लागतं. तर यांची सगळी मेहनत आहे आणि खरंच यांच्या मेहनतीला सलाम. रस्त्यावर बसून यांची कामं चालू आहेत बघा. आणि नवरात्रीसाठी त्यात खास टोपल्या लागतात ना. खास टोपल्या नवरात्रीच्या गटासाठी टोपल्या लागते. हा, ह्या टोपल्यामध्ये रुजवण होतं ना. रुजवण करू शकतो. आणि ते छोट्या झाडू लक्ष्मीपूजन. हे झाडू कधी किंवा नसलं तर लक्ष्मीपूजा होऊ शकत नाही. ह्याला पूजेची झाडू, पूजेची गरज आहे. आई मग हे करता करता समजा तुमच्या बोटामध्ये वगैरे काय काय जात असते, बोटामध्ये लागते, आता कापते, सेप्टिक होऊ शकतं ना, इन्फेक्शन होते. अच्छा, हाताला. मग तुम्ही काळजी घेऊन करा. आम्ही जीवाचं काळजी घेत नाही. आमचं मूल बाळ आहे म्हणून आम्हाला तसं हेच काम आहे. आमचा व्यवसाय माहिती हेच आहे. मग आता राहणार कुठे तुम्ही? आम्ही मुंबई. आता इथं मुंबईमध्ये कळव्यामध्ये नाट्य आहे कशी कळव्याला नाट्यावर राहतात. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद ताई तुमचे. इथे सुद्धा पलीकडे तुम्ही आलात ना तर इथे सुद्धा या काकी विंटला आहेत बघा. ते सुद्धा सावलीमध्ये बसून. ताई काय करताय तुम्ही? हे छत्री म्हणजे बाप्पासाठी? अरे वा. मग काय किंमत असते त्याची? 500 रुपयाला. हे बघा इथे सुद्धा काम चालू आहे. या ताई सूप विकत घेत आहे. ताई कशासाठी घेत आहे तुम्ही? औषधासाठी ना. काका काय करताय? टोपली विणताय. ही टोपली किती रुपयाला विकता? मग 200 रुपये कमी करता. अच्छा, किती मेहनत आहे बघा. इथे पण आजी आजोबा बसलेले आहेत. कुठे राहायला? जळगाव. जळगाववरून? बापरे, जळगाववरून आले, कोणी नांदेडवरून आले बघा. आणि त्यांची सगळी कला बघा. मग प्लीज बार्गेनिंग करू नका. ज्या किमतीमध्ये तुम्हाला सांगते प्लीज घ्या. यांची मेहनत बघा. उन्हात आणत बसलेले आहेत. आता काय बनवता हे? नारळ गणपती बसणार. हां हां, हे बघा पुढचा भाग. अच्छा, म्हणजे आतमध्ये मखर आहे ना. नारळामध्ये गणपती बाप्पा बसणार आहे. खूप सुंदररित्या बघा. म्हणजे तुम्हाला कल्पना आली असेल. मस्त असं हे पाती केलेली आहेत आणि नारळाचा शेप दिलेला आहे आणि मखर करणार आहेत ना. मग तुम्हाला सत्यनारायणचे वगैरे पण ऑर्डर येत असतील ना? अच्छा, दादा तुमचा नंबर सांगा. नंबर सांगितलाय 9137955796. मला हे टोपलीचं काम तुमचं किती वेळात पूर्ण होतं? एका इथं 3-1 तास लागतात. 3 तास लागतात ही मोठी एवढी बनवायला? हो. आता ही टोपलीच बनवताय? हो, हे गणपतीचं एक वरचं हे आपलं. अच्छा, नारळाचं एक वरचा भाग आहे. अच्छा, कलश सारखं. म्हणजे कोणी ऑर्डर दिले का तुम्हाला? हो, ऑर्डर दिलेली आहे. अच्छा अच्छा.
आणि हे असे टोपलीची काय किंमत आहे तुमच्याकडे ही आता आहे ती? इथे एका 1100 रुपये किंमत आहे. 1100. अच्छा. आणि हे तुम्ही आता सर्व मटेरियल मग कुठून आणता? हे परिवहन आणता आम्ही बांबू. अच्छा, बांबूपासून बनतंय ना हे? हो हो. मग तुम्ही राहायला कुठे दादा? राहायला इथंच आहे मी. पायरीवर राहतो आम्ही, गावाकडून आले. अच्छा. मग आता हे कधी पूर्ण होणार बोलले? 3 तासात. एका 3 तासामध्ये होईनच हे पूर्ण. अच्छा. आता हे विणाला एका अर्धा तास लागेल त्याला. अच्छा अच्छा. खूप छान रीत्या बघा कशा प्रकारे काम चालू आहे. आणि रस्त्यावर एका साईडला बसून यांचं काम चालू आहे. इथे पाहू शकता, इथे फायर ब्रिगेडचं हे अग्निशमन दल आहे. आणि समोर इथे मच्छी मार्केट आहे. हा सगळा परिसर आहे. ठाण्यापासून अगदी 10 मिनिटा अंतरावर ही सगळी लोक इथे विणत असतात. हे सगळं विणणंच बोलतात ना? बांबूने एका फोडता आम्ही बांधकाम काम अच्छा. करतो. हे जो हे बांबूपासून हे काढून ह्याच्या हा हे आमचा हत्यार आहे. हा हत्यार आहे. त्याच्याकडे नाही का आम्ही बांबू बांबू कसं काढा हे अजून शिल्लक पडतं मला हे. अच्छा. बापरे, किती मेहनत आहे याच्या मागे. हे सगळं असं तासावं लागतं ना पूर्ण? हो हो. अच्छा. असे किती ह्याचे भाग करता तुम्ही एकाचे? लय भाग बनतात ते. खूप पातळ ना? हो. मग त्याच्यापासून मग अशा प्रकारे बघा त्यांनी विणकाम केलं. छान, म्हणजे मस्त काम आहे बघा. किती वर्षापासून तुम्ही करता दादा हे? हे नाही का मी परिस्थिती खराब होती ना माझ्या आई वडिलांची. हां. 10 वर्षापासून 10 वर्षापासून काम करतोय. अच्छा. बांबूचं काम करतोय. अच्छा. बांबूचं हर काम करतो मी. अच्छा अच्छा. तुम्ही जे दादा नाव काय तुमचं? माझं नाव युवराज लीलाधर मोरे. अच्छा. तर दादा करा तुमचं काम, आम्ही डिस्टर्ब नाही करत. चला, धन्यवाद दादा. तर आजचा व्हिडिओ खास असा होता, गौराईसाठी ओशासाठी सूप लागतात ते तुम्हाला सूप या परिसरात मिळून जातील. त्या सगळ्या बायका बघा कशा काम करतात. ह्या ताईसुद्धा आल्या ओशाचं सामान घ्यायला. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि इथे आलात तर बार्गेनिंग प्लीज करू नका, कारण त्यांची मेहनत तुम्ही पाहिलीच असेल ह्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजेच. आणि लाईक करा. आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.